नमस्कार मंडळी. आपल्या इचलकरंजी आणि कोल्हापूरपासून एक सुंदर असे एक ठिकाण आहे आणि हेच ठिकाण जाणून घेण्यासाठी आम्ही इचलकरंजीमधून निघालो पहाटे 5 वाजता. आम्ही इचलकरंजीमधून निघालो आणि सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या येडेनिप्पाणी येथील श्री मल्लिकार्जुन टेम्पल इकडे जायचा प्लॅन झाला. पावसाळी दिवस असल्यामुळे सर्वत्र पाऊस पडत होता. रात्रभर कोसळणारा पाऊस पहाटेच्या वेळी देखील चालू होता. अशा मुसळधार पावसामध्ये आम्ही चौघे मित्र 2 गाड्यांवर इचलकरंजीमधून निघालो. साधारण 2 तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर आम्ही येडेनिप्पाणी येथे जाऊन पोहोचलो. वाटेत जाताना आम्हाला मुसळधार पाऊस, हिरवीगार शेती, तसेच लागणारे हे डोंगर रांग व त्याच्यावरून जाणारे हे पावसाळी ढग हा खूप सुंदर नजारा पाहायला मिळाला. तर आम्ही या येडेनिप्पाणी इकडे येण्याचं कारण म्हणजे येथील या डोंगर रांगेवर असलेले श्री मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी. सोमवारचा दिवस असल्यामुळे श्री मल्लिकार्जुन टेम्पलला भेट द्यावी अशी खूप वर्षापूर्वी प्लॅन केला होता, परंतु तो प्लॅन सक्सेस झाला नव्हता. त्यामुळे या पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत आम्हाला इकडे यायचीच होते. त्यामुळे भर पावसात आम्ही बाईक काढून इकडे इस्लामपूर जवळ असलेल्या या येडेनिप्पाणी येथील श्री मल्लिकार्जुन टेम्पलला यायचे ठरवले आणि आम्ही येऊन पोचलो. या येडेनिप्पाणी येथील मल्लिकार्जुन टेम्पलला येण्यासाठी गावापासून सुमारे 2 किलोमीटरचा हा थोडा कच्चा रोड तुम्हाला क्रॉस करावा लागतो. तिथून आल्यानंतर पायथ्याला इथे गाडी पार्क करण्याची सोय आहे. तिथून तुम्हाला अशा पायऱ्या लागतात. या पायऱ्या क्रॉस करून आम्ही वरच्या बाजूला जायला निघालो. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे या पायऱ्यावरून देखील धबधब्यासारखे पाणी वाहत होते. साईडला देखील एक ओढा देखील वाहतो. तिथून तुम्हाला खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज देखील ऐकायला येतो. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या श्री मल्लिकार्जुन टेम्पलकडे जाण्यासाठी तुम्हाला साधारण 150 ते 200 पायऱ्या क्रॉस कराव्या लागतात. साधारण 20 ते 25 मिनटं तुम्ही या पायऱ्या चढून गेल्यानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिराकडे जाऊन पोहोचता. हे मल्लिकार्जुन टेम्पल येथील असलेल्या या डोंगर रांगेच्या सर्वात उंच भागावर आहे. तिथून तुम्हाला आजूबाजूचा परिसर पाहता देखील येतो. आम्ही इकडे गेल्यानंतर आम्ही वापरलेले जे रेनकोट आहेत ते काढून आम्ही दर्शनासाठी आत गेलो. कारण हे श्री मल्लिकार्जुन टेम्पल हे येथील गुहेत बनवलेले आहे. कारण येथील डोंगर रांगेत असलेली ही गुहा खूप मोठी असून या गुहेमध्ये 2 शिवलिंग आहेत. त्यातील एक शिवलिंग हे स्वयंभू असून दुसरे शिवलिंगाची अलीकडच्याच काळात स्थापना केलेली आहे. या गुहेमध्ये 2 शिवलिंग तसेच एक ज्योतिर्लिंग देखील असून तसेच इकडे तुम्हाला गणपती बाप्पा तसेच भीमाशंकर व सासूरवासीन यांच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात. या मल्लिकार्जुन टेम्पलमधील जी गुहा आहे या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यातील 3 महिने येथे भरपूर पाणी झिरपते. कारण वरच्या बाजूला भला मोठा डोंगर असल्यामुळे पावसाचे पाणी या गुहेत झिरपत असते. तसेच या गुहेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये या गुहेमध्ये खूप गारवा असतो, तर हिवाळ्याच्या दिवशी बाहेर तरी थंडी असली तरी ह्या गुहेमध्ये खूप उबदारपणा असतो. या मल्लिकार्जुन मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील असलेले स्वयंभू शिवलिंग आहेच, त्याचबरोबर इकडे स्थापना केलेले एक शिवलिंग देखील असून जवळच तुम्हाला एक नंदी देखील दिसतो आणि या नंदीला विशेष असे शिखर देखील आहे. या मल्लिकार्जुन टेम्पलमध्ये दर श्रावण सोमवारी खूप मोठी यात्रा भरते. तसेच महाशिवरात्रीला देखील मोठा उत्सव देखील इकडे असतो. तसेच कार्तिक पौर्णिमेला देखील इकडे कार्तिक स्वामींची देखील एक पूजा रोजच्या रोज केली जाते. त्यांचा देखील इकडे उत्सव असतो.
या मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर तुम्हाला दीपमाळ तसेच नगारखाना तसेच काळभैरव मंदिर देखील पाहता येतं। मंदिराचा परिसर खूप शांत व स्वच्छ असून या परिसरामध्ये भरपूर पक्ष्यांची वर्दळ देखील असते। तसेच या परिसरामध्ये असणारे झाडे झुडपे यामुळे येथील पक्ष्यांना एक वेगळा निवारा देखील असून या पक्ष्यांची काळजीसाठी इकडे अनेक पाण्याचे बाऊल देखील अडकवलेले आहेत, जेणेकरून या पक्ष्यांना येथे पाणी पिण्यास मदत होईल याची सोय देखील इकडे केलेली आहे। या मल्लिकार्जुन टेम्पलच्या वरच्या बाजूस देखील थोडा डोंगर आहे, तिकडे विलासगड देखील म्हणतात, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक किल्ला आहे, तो टेहळणे किल्ला होता। तिथे घोडस्वारांची सोय केलेली होती असे सांगितलं जातं। या मल्लिकार्जुन टेम्पलचे वैशिष्ट्य म्हणजे इकडे दर अमावस्याला महाप्रसाद असतो। तसेच या मल्लिकार्जुन टेम्पलमध्ये एक सासूरवासींची मूर्ती देखील आहे आणि या मूर्तीबद्दल असं सांगितलं जातं की गावातील एक नवविवाहित सासूरवासीन इकडे दररोज रात्री 11 वाजता या मंदिराला भेट देण्यासाठी यायची। काही दिवसांनी ही बातमी त्यांच्या घरातल्यांना कळाल्यानंतर ज्यावेळी ही सासूरवासीन या मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी आली त्यावेळेला हे घरचे देखील इकडे आले आणि त्यांनी तिला घरी येण्यास विनंती केली, परंतु त्यांनी देवाकडे विनंती केली की मी घरी जाणार नाही। त्यामुळेच देवाने तिला आपल्या या मंदिरामध्येच एका बाजूला स्थान दिले। त्यामुळे तिचे इकडे मंदिरमध्ये तुम्ही एक मूर्ती देखील पाहू शकता, त्याच्या वरच्या बाजूला अशी नेमप्लेट देखील लावलेली आहे सासूरवासीन म्हणून। तर अशा या सुंदर मंदिराला भेट देण्याचा बेस्ट टायमिंग म्हणजे तुम्ही जून ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत जर इकडं आला तर तुम्हाला हा डोंगर हिरवागार तसेच वरच्या बाजूला पावसाळ्यात वाहणारे ढग देखील दिसतात आणि इकडचा नजारा तसेच या परिसरामध्ये असलेले अनेक पक्षी पशु देखील पाहता येतात। त्यामुळे तुम्ही जर या परिसराला भेट देणार असाल तर दर सोमवारी इकडे एक विशेष पूजा देखील केली जाते। तर अशा या सुंदर व पुरातन शिवमंदिराला आजच भेट द्या।